आज RPIचा 67वा वर्धापन दिन आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं आता असं म्हणणं आहे की RBIचा आज 67वा वर्धापन दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला हा जो पक्ष आहे आणि त्याची जी आपली संस्थापक बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पना मांडली होती आणि 3 ऑक्टोबरला नागपूर येथे अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष अस्तित्वात आला. त्याचा पहिला अध्यक्ष एन शिवराज जे मद्रास प्रांतामध्ये विधिमंडळावर निवडून आले होते आणि आज जर त्यापासून आपण जर विचार केला 67 वर्षांमध्ये आपण जर विचार केला तर हा पक्ष जो होता तो बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेच्या धर्तीवर हा पक्ष बनवायचा होता. देशामध्ये असलेली काँग्रेस त्यावेळची त्याला एक योग्य पर्याय विरोधी पक्ष असला पाहिजे. छोट्या मोठ्या पक्षांना त्यांनी एकत्र केलं पाहिजे आणि एक जो पर्याय म्हणून रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायची होती. परंतु बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या नंतर सुद्धा या पक्षाचे अनेक आमदार आले, खासदार सुद्धा झाले. 1993ला आपण विचार केला तर या पक्षाचे काँग्रेसबरोबर युती केल्याच्या नंतर 4 खासदार आले होते. मग ते प्रकाश आंबेडकर असतील, गवई साहेब असतील, भवाडे साहेब असतील आणि आठवले साहेब असतील. त्यानंतर या पक्षाला भरघट सुरू झाली. पुन्हा एकदा हे ऐक्य झालं होतं. ते ऐक्य मोडीच निघालं आणि प्रत्येकाने आपलं छोटे छोटे गट निर्माण केले. गट निर्माण केल्यामुळे या पक्षाचं अस्तित्व संपवण्याचं काम या छोट्या मोठ्या गटांनी केलेलं आहे असं आतापर्यंत मला दिसून येते. गेल्या 25 वर्षापासून आम्ही पक्षामध्ये काम करत आहोत. शिवराय फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराने आम्ही हा पक्ष चालवत असतो आणि मग या देशामध्ये हा पक्ष कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शोषितांचे, बेरोजगारांचे, महिलांचे, पीडित घटकांचे प्रश्न घेऊन सतत न्याय मागण्यासाठी आपले आंदोलनं, धरणे, उपोषणं करत असतो. दलितांवर होणारे अन्याय असतील, महिलांवर होणारे अन्याय असतील, सतत आंदोलन करून त्यांना न्याय देण्याची भूमिका पक्षाने घेतलेली आहे. परंतु गेले 25 वर्षाचा मी विचार केला तर नेत्यांना कधीही वाटलं नाही की आपण एकत्र आलं पाहिजे. जर एकत्र जर ही शक्ती आली तर खूप मोठी क्रांती या महाराष्ट्रात, भारत देशात घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज कागदावर रिपब्लिकन पक्ष राहिलेला आहे. त्याचा लढाऊपणा जो सांगितला जायचा की आम्ही पॅन्थर आहोत, पण आता पॅन्थर आणि त्याच्यामध्ये आताचे युवा याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शोषित, पीडित, वंचित महिला, कामगार, कष्टकरी यांचे प्रश्न घेऊन सतत आपण लढलं पाहिजे. आपण त्या घटकांना न्याय दिले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपल्याला जिवंत आणि जागरूक ठेवायची आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी या देशाला दिलेले संविधान, ते संविधान तोडण्याचं काम काही जातीवादी संघटना किंवा पक्ष संघटना जे RSS प्रणित भाजपाच्या केंद्रामध्ये सत्तेत आहे त्यांचे असलेले काही मंत्री हेगडेवारसारखे तो नालायक माणूस आम्हाला 400 पार करायचे, आपकी बार म्हणे 400 पार. जर आम्ही 400 पार जर झालो तर आम्ही ह्या देशामध्ये देशाचं संविधान बदलवून टाकू. पण भारत देशातली जी जनता आहे ती 100% पेक्षा 90% जी जनता आहे ती बाबासाहेबांच्या संविधानाला मानते आणि 10% जे सडके मेंदूवाले जे लोक आहेत ते संविधानाचं तोडण्याचं काम करत आहेत. पण आम्ही
90% लोक हा देश माझा आहे आणि संविधान हे जिवंत आणि जागरूक ठेवण्यासाठी आम्ही लढणार आहोत. आणि मग संविधान जर जिवंत राहणार असेल तर इथे पक्ष संघटना, शोषित पीडित कष्टकरी हे खुलेआम सुखी समाधानी राहू शकतात. त्यांना कोणीही हात लावू शकत नाही. आणि रिपब्लिकन पक्ष हा गेल्या 67 वर्षामध्ये जरी सत्ताधारी बनला नसला तरी तो लोकांचे प्रश्न घेऊन सतत लढत आहे, पुढे लढत राहील. एवढंच मी आजच्या दिवशी सांगत आहे.